धारूर तालुक्यातील मौजे कोथिंबीरवाडी येथील ग्रामस्थांच्या घरांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सरकारी गावठाण जागेत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या नावावर घरांचे उतारे मिळावेत या मागणीसाठी आज धारूर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धारूर तालुक्यातील मौजे कोथिंबीरवाडी येथील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी गावठाण क्षेत्रात वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या या घरांची ग्रामपंचायत नमुना नंबर 8च्या उतार्यावर मालकी हक्काने नोंद नाही. घराची अधिकृत नोंद नसल्याने या नागरिकांना विविध शासकीय योजना आणि हक्कांच्या पीटीआर प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्टपासून वंचित राहावे लागत आहे. याच मागणीसाठी आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धारूर तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील घोषणा आणि दृश्ये. हे आंदोलन किसान सभेच्या नेत्या कॉम्रेड मनीषा करपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी आंदोलकांनी आमच्या हक्काची जागा, आमच्या हक्काचे उतारे अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला होता. कोथिंबीरवाडीतील गरीब नागरिक पिढ्यानपिढ्या या जागेवर राहत आहेत, पण प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना अद्याप मालकी हक्क मिळालेला नाही. जोपर्यंत नमुना नंबर 8वर या नागरिकांच्या नावांची नोंद होऊन त्यांना पीटीआर मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. सरकारने याकडे त्वरित लक्ष द्यावे. या आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आता प्रशासन कोथिंबीरवाडीतील या नागरिकांना न्याय देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रहार क्रांती न्यूजसाठी हरिभाऊ मोरे, किल्ले, धारूर, बीड. नमस्कार, आपण पाहतात प्रहार क्रांती न्यूज. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने किल्ले धारूर तालुक्यातील मौजे कोथिंबीरवाडी येथील ग्रामपंचायतला पीटीआर मिळावी यासाठी धरणे आंदोलन चालू आहे. या धरणे आंदोलन संदर्भात आपल्याशी आंदोलनकर्ते मॅडम बोलणार आहेत. बोला मॅडम, काय प्रश्न काय? आता प्रश्न असे आहेत आमचे की कोथिंबीरवाडी जो गाव आहे धारूर तालुक्यामधील, तर त्या गावामध्ये 1980 पासून तिथे लोक राहतात. अद्याप या शासनाने अजून त्यांना भोगोटदार म्हणून नोंद असताना सुद्धा त्यांना पीटीआर देऊन घरकुलास पात्र केलेलं नाही. त्यांना मालकी हक्क सुद्धा अजून दिलेला नाही. तसेच त्यांचा 2018च्या जारनुसार सुद्धा शासनाने जो जार काढला त्यानुसार सुद्धा त्यांची निवड झालेली असताना सुद्धा शासनाने त्याच्यामध्ये राजकीय हेतू घेऊन त्यांना जाणीवपूर्वक त्याच्यातून वंचित करून त्यांना अद्याप अजून मालकी हक्क दिला नाही आणि त्यांना पीटीआर सुद्धा दिलेली नाही. त्यामुळे या लोकांची जे मोदी आवास योजना, घरकुल योजना आहे, तर त्या योजनेपासून हे लोक वंचित आहेत. त्या लोकांना घर बांधून शासनाने द्यावं आणि आवास योजनेमध्ये त्यांना नमूद करावं आणि या लोकांना तात्काळ पीटीआर देऊन या शासनाने या आंदोलनाला सहकार्य करावं. म्हणून आम्ही आज म्हणजे दिनांक 11 या दिवसापासून इथे धरणे, बेमुदत धरणे आम्ही धरून बसलेलो आहोत. जोपर्यंत आमच्या हातामध्ये शासन पीटीआर देणार नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन सोडणार नाही. धन्यवाद. आम्ही आज कोथिंबीरवाडी येथील सरकारी गावठाण क्षेत्रात वास्तव्यात आहेत. 1980 पासून आज गायपर्यंत आम्ही तिथं आमचे आज घर असताना सुद्धा पूर्वी आमची भोपा आणि कोथिंबीरवाडी ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यावेळेस ह्या लोकांच्या आम्ही सगळ्यांच्या नोंदी होत्या, पण नंतर विभक्त ग्रामपंचायत झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतनं काय कुठल्या नोंदी काही लोकांच्या जाणीवपूर्वक वगळल्या. त्याच्यात काही लोकांचे 2018च्या सर्वेनुसार घेतले, पण त्याच्यामध्ये काही लोक पात्र असताना सुद्धा 1980च्या आमच्याकडे कर पावत्या आहेत, त्यावेळेच्या भोगोट्यातल्या पीटीआर आहेत, तरी पण ग्रामपंचायतनं व ग्रामसेवक यांना जाणीवपूर्वक काही लोकांना वगळण्यात आले आहे. आता ह्या जोपर्यंत आम्हाला मालकी हक्कात पीटीआर देणार नाहीत आणि जे लोक वगळले आहेत त्यांना जोपर्यंत पीटीआर मालकी हक्कात मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत.